नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी अमोल अंतरकर द विनर्स करिअर पॉईंटच्या ऑनलाईन क्लासमध्ये आपलं स्वागत आहे। सर्वप्रथम मी तुमचे आभार मानतो। तमाम महाराष्ट्रामधले जे स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी आहेत त्यांनी मला इतिहास विषयामध्ये जो भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल अजून एकदा तुमचे आभार मानतो। आणि आज तुमच्या समोर खास तुमच्यासाठी एक नवीन विषय घेऊन आलोय, तो म्हणजे महाराष्ट्राचा भूगोल। बघा मित्रांनो, आपण स्पर्धा परीक्षा ज्यावेळेस करतो आणि स्पर्धा परीक्षा करत असताना जर आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचा अभ्यास करतो, मग त्यामध्ये राज्यसेवा असेल किंवा कंबाईन प्री किंवा कंबाईन मेन्स असेल, ह्या परीक्षांचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो त्यावेळेस आपल्याला हा विषय जो आहे महाराष्ट्राचा भूगोल, हा विषय आपल्याला पैकीच्या पैकी मार्क मिळवून देऊ शकतो। इथं आता आयोगाचं नोटिफिकेशन जे आहे, एक मागच्या काही दिवसांमध्ये नोटिफिकेशन आले। आता यानंतर आपला आयोगाचा जो निकाल आहे हा पॉइंट मध्ये लागणार आहे, समजतंय का? मग आपल्याला एक एक पॉइंट महत्त्वाचा आहे जर आपल्याला आपलं ध्येय जर साध्य करायचं असेल तर। आणि त्यासाठी असे स्कोरिंगचे जे विषय असतात, जसं की हा महाराष्ट्राचा भूगोल, ह्या स्कोरिंगच्या विषयामध्ये आपल्याला स्कोर करणं गरजेचं आहे। जर तुम्ही आयोगाचा विचार केला संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये, कंबाईन प्री असेल किंवा कंबाईन मेन्स असेल, साधारणतः कंबाईन प्री मध्ये हा विषय आपल्याला विचारला जातो 15 मार्काला, म्हणजे 15 प्रश्न आपल्याला या विषयावरती असतात भूगोलमध्ये। मग त्यातल्या 15 पैकी सरासरी 10 ते 11 प्रश्न आपले हे असतात फक्त आणि फक्त महाराष्ट्रावरती, आणि राहिलेले जे काही 3-4 प्रश्न आहेत मग हे अजून बाकी दुसरा भारताचा वगैरे असेल किंवा अजून काही वेगळ्या संकल्पना असतील त्यावरती हा असतो। पण या 11 प्रश्न जे असतात, 11 ते 12 प्रश्न हे कशामध्ये असतात? फक्त आणि फक्त महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये। आणि एक सरासरी आपण जर अंदाज काढला तर हे 11ची 11ही प्रश्न आपल्या बरोबर येऊ शकतात, पण केव्हा? ज्यावेळेस हा विषय आपला अगदी परफेक्ट असेल तेव्हा। मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवत चला, स्पर्धा परीक्षा करत असताना एक एक पॉइंट्स, पहिले एक एक मार्काचं महत्त्व होतं, आता एक एक पॉइंटचं आपल्याला व्हॅल्यू जे आहे तो इथं माहीत असणं गरजेचं आहे। मग एक एक पॉइंटही आपल्याला जाऊन द्यायचं नाहीये, त्यासाठी हा विषय तुमच्या समोर मी घेऊन आलोय। आणि एक गोष्ट, तो एकही पॉइंट मी तुमचा जाऊन देणार नाहीये। फक्त एक करा मित्रांनो, हा जो विषय आहे महाराष्ट्राचा भूगोल, हा व्यवस्थित आपण समजून घेऊया, व्यवस्थित त्याचा अभ्यास करूया। परंतु सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट, विषय कोणताही असू द्या, मग भूगोल असेल, इतिहास असेल, राज्यघटना असेल, अर्थशास्त्र असेल, ओके, मग पहिला महत्त्वाचा मुद्दा, त्या विषयाचा डायग्राम जी आहे त्या विषयाची किंवा त्या विषयाचा आराखडा जो आहे तो आपल्या डायरेक्ट नजरेसमोर असणं गरजेचं आहे। जास्त काही नाहीये, ह्या विषयाचा अभ्यास करत असताना आपल्याला फक्त परीक्षेमध्ये एकूण 10 प्रकरण आहेत। किती प्रकरणं? फक्त 10 प्रकरणं। त्या 10 प्रकरणाच्या बाहेर आपला एकही प्रश्न आतापर्यंत ना गेलेला आहे ना पुढे जाऊ शकतोय। मग फक्त आपलं काय होतंय, आपण ते प्रकरण व्यवस्थित त्या प्रकरणात त्याकडे नीट पाहत नाहीये, आपण दुसरंच काहीतरी वाचत बसतोय आणि आयोग नेमकं प्रश्न इकडे या प्रकरणावर टाकतोय। जर 1984 पासून तर डायरेक्ट 2019 पर्यंत तुम्ही जर विचार केला तर ह्या 10 प्रकरणाच्या बाहेर आपला एकही प्रश्न गेलेला नाही, फक्त तिथंच आयोग खालीवर करते, फक्त प्रश्न फिरवून टाकते। मग पण हे प्रश्न फिरवून टाकते, मग आपली इथं ही संकल्पना जर क्लिअर असतील या विषयामधल्या किंवा ते 10 प्रकरणामधले जर सब पॉइंट जर आपल्या क्लिअर असतील तर इथं तुमचा प्रश्न बिलकुल जाणार नाहीये। ओके, तर आपण डायरेक्ट स्टार्ट करतोय हा विषय। तर पहिला मुद्दा, ह्या विषयासंदर्भात, ह्या विषयाचा संपूर्ण जो आराखडा आहे हा आपल्या डायरेक्ट नजरेसमोर असणं गरजेचं आहे। ठीक आहे, तर मग हा आराखडा तुमच्या समोर घेऊन येतोय। पहिला महत्त्वाचा पॉइंट आपण पाहतोय महाराष्ट्राचा भूगोल, ओके, आणि महाराष्ट्राचा भूगोल समजून घेत असताना आपल्याला हे प्रकरण माहीत असणं गरजेचं आहे। सुरुवातीला आपल्याला प्रकरण समजून घ्यायचे सीमा, त्यानंतर विभाग, त्यानंतर नदी प्रणाली, त्यानंतर महाराष्ट्र हवामान, महाराष्ट्रातील वने, महाराष्ट्रातील मृदा, महाराष्ट्रातील खनिज संपत्ती, महाराष्ट्र लोकसंख्या आणि महाराष्ट्र दळणवळण पर्यटन। अजून एक प्रकरण आहे आपलं इथं, महाराष्ट्र खडक प्रणाली। कोणतं? महाराष्ट्र खडक प्रणाली, महाराष्ट्र खडक प्रणाली। अजून आपण एखादं प्रकरण इथं आपल्याला एक घेता येईल, ते म्हणजे कृषी नावाचं प्रकरण आहे। बस, या बाहेर तुमचा एकही प्रश्न गेलेला नाहीये। म्हणजे इथं एवढेच प्रकरणं आहेत, एवढ्याच प्रकरणाचा आपल्याला इथं अभ्यास करायचा आहे। या प्रकरणाच्या बाहेर आतापर्यंत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने तुम्हाला प्रश्न विचारलेला नाहीये, फक्त हे प्रकरण आणि त्याच्या बऱ्याचशा संकल्पना आपल्या इथं क्लिअर असणं गरजेचं आहे। ओके, सुरुवातीला ज्यावेळेस आपण हा विषय सुरू करतोय आपल्याला ह्या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे।
एवढे प्रकरण आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. पण त्याही पेक्षा अगोदर ही डायग्राम आपल्या समोर ज्यावेळेस येईल त्यावेळेस आपल्या बऱ्याचशा गोष्टी क्लिअर झालेल्या असतील. आपल्याला नेमकं करायचं आहे काय. मग इथं सुरुवातीला आपल्याला महाराष्ट्राची स्थापना त्या संदर्भात बरेचसे पॉईंट, त्यानंतर महाराष्ट्राचं स्थान त्या संदर्भात बरेचसे पॉईंट, त्यानंतर महाराष्ट्राचं क्षेत्रफळ अजून भरपूर माहिती, त्यानंतर भारताच्या क्षेत्रफळाचे प्रमाण अजून भरपूर माहिती, एकूण जिल्हे आणि हे विस्तार, लांबी, रुंदी, आकार आणि याच्याशी संदर्भात भरपूर माहिती आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता काय सांगतो लक्ष द्या मित्रांनो, हे सीमा नावाचं जे प्रकरण आहे हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. सीमा ह्या दोन प्रकारच्या असतात भूगोलमध्ये जसं आपण अभ्यास करतो. एकाला म्हणायचे राजकीय सीमा, दुसरी असते नैसर्गिक सीमा. मग इथं हे प्रकरण समजून घेत असताना पहिली महत्त्वाची गोष्ट काय आहे मित्रांनो, आपण संकल्पना सोडून देतोय आणि पाठांतरावर जास्त भर देतोय. मग नदी प्रणाली समजून घेतोय. नदी कशाला म्हणायचं, नदी म्हणजे काय माहीत असणं गरजेचं आहे. इथं आपण ज्यावेळेस होतो मृदा संपत्तीमध्ये, मग एक सिंपल तुमच्यासाठी आहे की मृदा आणि माती हे वेगवेगळे घटक आहेत मित्रांनो, हे एक घटक नाही आहेत. काय सांगतो लक्ष द्या. ज्या वेळेस आपण ह्या प्रकरणामध्ये येऊ, मग महाराष्ट्रातली मृदा आपण ज्यावेळेस समजून घेऊ त्यावेळेस मी तुम्हाला हे स्पष्टपणे सांगून देईल की मृदा वेगळी, माती वेगळी, हे दोन एक घटक नाही आहेत. ओके, आपण ह्या प्रकरणामध्ये त्याबद्दल सविस्तर बोलूया. मग इथं हे विभाग जे प्रकरण आहे ह्या संपूर्णपणे मग ह्याच्यामध्ये आपल्याला नेमकं काय पाहिजे, जिल्हा पुनर्रचना समजून घ्यायची, जिल्ह्यांचं घड्याळ समजून घ्यायचे. जिल्ह्यांचं घड्याळ म्हणजे त्या जिल्ह्यामध्ये किती वाजले असं नाही पाहिजे आपल्याला. जिल्ह्यांचं घड्याळ म्हणजे एखादा जिल्हा आणि त्या जिल्ह्याच्या भोवती घड्याळाचा काटा ज्याप्रमाणे फिरतो त्याप्रमाणे जे जिल्हे वसले असतात त्याला म्हणायचं जिल्ह्याचं घड्याळ. मग इथं जवळजवळ एक 10 ते 11 जिल्हे आपल्याला समजून घ्यायचे की तो त्या जिल्ह्याचं असं घड्याळ तयार झालंय आणि आयोग तुम्हाला कन्फर्म फक्त त्याच्यावरच प्रश्न टाकतोय. मग सेकंड पॉईंट आहे इथं जिल्ह्याचं घड्याळ. प्रशासकीय विभाग आहेत. मग महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग किती, त्याचे अजून भरपूर सारे वैशिष्ट्ये. महाराष्ट्राचे प्रादेशिक विभाग त्याचे भरपूर सारे वैशिष्ट्ये आणि महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग त्याचे भरपूर सारे वैशिष्ट्ये. ह्या विभाग प्रकरणामध्ये मित्रांनो फक्त एवढंच करा, याच्या बाहेर आपल्याला प्रश्न जात नाहीये. विषय सुरू करण्याच्या अगोदर त्या विषयाचा ट्रॅक पहिला समजून घ्या, नंतरच त्या विषयाला हात घाला. मग भूगोल संदर्भात विभाग ज्यावेळेस प्रकरण पाहतो आपण, ह्या 5 पॉईंटच्या बाहेर तुम्हाला एकही पॉईंट विचारला जात नाहीये. सेकंड हे नदी प्रणाली आहे. पहिला महत्त्वाचा मुद्दा नदी कशाला म्हणायचे हेच आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. नंतर नदीचे भरपूर सारे वैशिष्ट्य आपण पाहूया. मग इथं प्रवाह प्रणाली असते. ओके, मग महाराष्ट्रामध्ये ज्या दिशेला नद्या वाहतात त्या दिशेचं आपण नाव दिलेलं आहे. मग ज्या नद्या पूर्वेकडे वाहतात त्यांना म्हणायचं पूर्ववाहिनी नद्या, ज्या नद्या पश्चिमेकडे वाहतात त्याला म्हणायचं पश्चिम वाहिनी आणि ज्या नद्या दक्षिणेकडे वाहतात त्यांना काय म्हणायचं दक्षिण वाहिन्या नद्या. मग महाराष्ट्रामध्ये प्रमुख बोलतोय बरं का, प्रमुख जी नदी प्रणाली आहे 3 प्रकारची, पूर्वेकडे, पश्चिमेकडे, दक्षिणेकडे. महाराष्ट्रामध्ये उत्तरेकडे वाहणाऱ्या नद्या प्रमुख नद्या नाही आहेत. उत्तरेकडे नद्या वाहतात महाराष्ट्रामध्ये परंतु त्या उपनद्या आहेत, प्रमुख नद्या नाहीये. मग आपल्याला जर परीक्षेमध्ये प्रश्न आला की महाराष्ट्रामधील प्रमुख नदी प्रणाली, मग पूर्व पश्चिम आणि कोणती लक्षात ठेवायची, दक्षिण. मग इथं पूर्व पश्चिम आणि दक्षिण लक्षात ठेवायची. आणि सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट ही कोकण नदी प्रणाली. आता जर तुम्ही थोडा जर विचार केला तर आयोगाचा कल थोडा इथे येऊन बसलेला आहे कोकण नदी प्रणालीवरती. ह्या कोकण नदी प्रणालीवर आयोग तुम्हाला थोडं जास्त प्रश्न टाकतोय. मग इथं ज्यावेळेस आपण येऊया या कोकणातील नद्यामध्ये तुम्हाला मी बरेचसे पॉईंट सांगून देईल. मग कोकणातील नद्यांचा उत्तर दक्षिण क्रम, त्या नद्यावर असणाऱ्या खाड्यांचा उत्तर दक्षिण क्रम. ओके, त्यानंतर असणाऱ्या हे जे काही तिथं थंड जे पुळणी आहेत त्या पुळणीचा उत्तर दक्षिण क्रम. ओके, समुद्र किनारे त्यांचा उत्तर दक्षिण क्रम. ह्या संपूर्ण पॉईंट जो आपल्याला या कोकणातील नद्यावर आतापर्यंत फक्त क्रमावरच प्रश्न आलेत. हे क्रमच आपण डायरेक्ट इथं क्लिअर करून टाकूया. या क्रमाचा डायरेक्ट कार्यक्रम करून टाकू कुठं, या नदीमध्ये. सेकंड पॉईंट, ह्या संपूर्ण ज्या नद्या आहेत महाराष्ट्रामधल्या 3 दिशेला वाहणाऱ्या पूर्व, पश्चिम आणि दक्षिण, ह्या प्रत्येक नदीवर कोणतं ना कोणतं शहर आहे, कोणतं ना कोणतं धरण बांधलेलं आहे. ओके, कोणता ना कोणता तलाव आहे, कोणतं ना कोणतं तीर्थक्षेत्र आहे. हे सगळे पॉईंट आपल्याला कुठं समजून घ्यायचे इथं. एवढ्या पॉईंटच्या बाहेर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाणार नाही. जर नदी प्रणाली क्लिअर करायची आहे तर एवढेच टॉपिक करा. या टॉपिकच्या बाहेर तुम्हाला नदीवर प्रश्नच जाणार नाहीये. इथं जर तुम्ही एवढे टॉपिक क्लिअर केले तर तुमचा नदी प्रणालीवर प्रश्न 100% बरोबर आला म्हणजे आला. ओके, सेकंड पॉईंट हवामान समजून घ्यायचे. पहिला मुद्दा संकल्पना क्लिअर असणं गरजेचं आहे. त्यानंतर सेकंड पॉईंट आपल्याला इथं आपण ज्यावेळेस महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग पाडतो 3 प्राकृतिक, कोकण, सह्याद्री आणि इकडलं दख्खन, हे महाराष्ट्र पठार. मग इथं कोकणचं हवामान कसं आहे, सह्याद्रीचं कसं आहे
ह्या महाराष्ट्र पठाराचं कसं आहे आणि महत्त्वाचा पॉईंट महाराष्ट्रातील प्रमुख ऋतू आणि ह्या ऋतूनुसार महाराष्ट्राचे हवामान बदलते. म्हणजे काही भागामध्ये उन्हाळा जास्त आहे म्हणजे उष्णता जास्त, काही भागामध्ये पावसाळ्यात जास्त पाऊस पडतो, हे ऋतूनुसार पडते. ओके, मग इथं आपल्याला समजून घ्यायचे हे महाराष्ट्रातील ऋतू, पण त्याही पेक्षा अगोदर हे ऋतू कसे निर्माण होत आहे इथं आपल्याला समजून घ्यायचे. ओके, सेकंड पॉईंट महाराष्ट्रातील वने संकल्पना समजून घ्यायची. महाराष्ट्रातील वनाचे प्रकार जे आहेत, एकूण महाराष्ट्रामध्ये 6 ते 7 प्रकारचे वन आढळतात. मग त्यामध्ये तुमचं उष्णकटिबंधीय सदाहरित आहे, उष्णकटिबंधीय निम सदाहरित आहे, ओके, उपउष्णकटिबंधीय सदाहरित आहे, काटेरी वने असतील, वृक्ष वने असतील. ओके, हे सगळे जे वन आहेत ते आपल्याला कुठं समजून घ्यायचे या प्रकारामध्ये. आणि सध्याला जर तुम्ही मागच्या 1-2 वर्षाचे जर पेपर अनालिसिस केले तर महाराष्ट्र लोकसेवा आयोग जो आहे ही MPSC आपल्याला इथं प्रश्न टाकते या. मग हाच टॉपिक आपल्याला कव्हर करायचा आहे. मग प्रश्न कसे येत आहे, महाराष्ट्रातील वनाचा प्रकार आणि प्रदेश. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादं वन घेऊ आपण सदाहरित वने, मग या उष्णकटिबंधीय सदाहरित वनामध्ये नेमके कोणते वृक्ष आढळतात आणि कोणत्या प्रदेशामध्ये आढळतात तो पॉईंट आपल्याला क्लिअर करायचा आहे इथं. म्हणजे हा जर पॉईंट तुमचा क्लिअर झाला तुमचा प्रश्न 100% बरोबर आला. ठीक आहे, आणि ह्या वनावर आधारित महाराष्ट्रामध्ये भरपूर सारे अभयारण्य आहेत, भरपूर सारे राष्ट्रीय उद्याने आहेत, हे पॉईंट आपल्याला समजून घ्यायचं आहे इथं. सेकंड प्रकरण असेल आपला मृदा. मी तुम्हाला आत्ताच बोललोय मृदा आणि माती हे 2 वेगवेगळे घटक आहेत. पहिली संकल्पना तुमची ही क्लिअर असू द्या, मृदा आणि माती वेगळा आहे. मग मृदा आणि माती वेगळी कशी, ह्या प्रकरणाचा अभ्यास करत असताना मृदा संकल्पना आपल्याला समजून घ्यायची आहे. संकल्पना म्हणजे नेमकं काय की मृदा ही निर्माण कशी होतीये, मृदा तयार कशी होतीये. ओके, हा पॉईंट आपल्याला समजून घ्यायचा आहे इथं. त्यानंतर महाराष्ट्रातील जी मृदा आहे, मग महाराष्ट्रामध्ये प्रमुख आपल्याला जर पाहिलं तर रेगूर मृदा इथं पाहायला भेटते, जांभी मृदा आहे, तांबडी मृदा आहे, ओके, गाळाची मृदा आहे. ह्या 4 ते 5 प्रकारचा मृदा आपल्याला समजून घ्यायचा इथं. आणि ह्या मृदेमध्ये येणारे पिकं, त्या मृदेचे काही वैशिष्ट्ये, ओके, त्या मृदेवर झालेले काही परिणाम, ह्या सगळ्या बाबीचा आपल्याला अभ्यास कुठे करायचा आहे या मृदा संपत्तीमध्ये. महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर महाराष्ट्र खनिज संपत्तीच्या दृष्टीने पाहिजे तेवढं विकसित राष्ट्र नाही. मग इथं आपल्याला फक्त खनिज संकल्पना आणि महाराष्ट्रातील प्रमुख जे खनिज आहेत बघा, आयोग तुम्हाला या खनिजावर फक्त 2 प्रकारचे प्रश्न विचारते, फक्त 2 प्रकारचे. ते प्रकार कोणते, खनिज, त्याचा प्रदेश. म्हणजे फॉर एक्झाम्पल बॉक्साईड कुठं आढळते बस तेवढाच, त्यानंतर लोह खनिज कुठं आढळते बस तेवढाच. म्हणजे इथं डायरेक्ट जोड्या लावा म्हणून तुम्हाला आतापर्यंत प्रश्न आलेत. त्यानंतर 1-2 खनिजाचे प्रकार जे आहेत त्याचा प्रकार, त्यामध्ये असणाऱ्या त्या प्रमाणावरून तो ठरवला जातोय. ते 1-2 खनिजं पण आपल्याला या प्रकरणामध्ये समजून घ्यायचे. त्यानंतर लोकसंख्या हे एक प्रकरण आहे, भरपूर मोठं प्रकरण आहे लोकसंख्या, यातल्या बऱ्याच संकल्पना आपल्याला क्लिअर करायच्यात. आणि त्यानंतर हे दळणवळण असेल, मग दळणवळणमध्ये पर्यटन, मग तुमचे राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, ठीक आहे. त्यानंतर पर्यटन स्थळामध्ये मग इथं किल्ले असेल, डोंगर असेल, थंड हवेचे ठिकाण असेल, ओके, हे सगळ्या ज्या बाबी आहेत आपल्याला अभ्यास करायचा इथं. त्यानंतर आपलं अजून एक महत्त्वाचं प्रकरण आहे या भूगोलमध्ये, हे प्रकरण महत्त्वाचं आहे ते समजून घ्या. ते म्हणजे महाराष्ट्र खडक प्रणाली. ओके, मग महाराष्ट्रामध्ये जी खडकं आढळतात ही खडक प्रणाली आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आयोग तुम्हाला फक्त 2 प्रकारचे प्रश्न विचारतं या खडक प्रणालीमध्ये. पहिला प्रकार डायरेक्ट जोडा लावा, खडक कोणत्या भागामध्ये आढळतोय बस, याच्या बाहेर काही येत नाही. सेकंड जे प्रकरण आहे यामध्ये हे आपल्याला पाहायचे, कृषी नावाचं प्रकरण आहे. एखादा अर्धा प्रश्न या कृषीवर तुम्हाला विचारला जाऊ शकतो, विचारला गेलेला आहे. मग कृषीमध्ये महाराष्ट्रामधील जे काही प्रमुख पिकं आहेत, मग त्यामध्ये गहू असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, ऊस असेल, हे नेमकं कुठं आढळतात, कोणत्या भागामध्ये जास्त आढळत आहे. ओके, म्हणजे ह्याचं पिकाखाली असणारं क्षेत्रफळ, त्याचं उत्पादन, दर हेक्टर उत्पादन, एवढं आपल्याला विचारलं जातं आहे. आणि सेकंड महत्त्वाचा मुद्दा या कृषीमध्ये हे जे पशुधन आहे, मग गाई असेल, बैल असेल, ओके, त्यानंतर म्हशी असतील, शेळ्या असेल, मेंढ्या असेल, ह्यांच्या जाती आपल्याला मॅक्झिमम विचारल्या जात आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल शेळीची जात कोणती, त्यानंतर म्हशी आहे त्याची जात कोणती, जोड्या लावा म्हणून आपल्याला हा प्रश्न विचारला जातोय. तर एवढे मुद्दे आपल्याला ह्या कृषीमध्ये आपल्याला कव्हर करायचे आहेत. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, या प्रकरणाच्या बाहेर तुमचा एकही प्रश्न जात नाही. त्यामुळे भूगोलचं कुणीच टेन्शन घ्यायचं नाहीये. फक्त हा जो चार्ट तुमच्या समोर आलाय, ह्या चार्टचा एकदा व्यवस्थित अनालिसिस करा, याचा व्यवस्थित अभ्यास करा आणि फक्त याला धरून पुढचा अभ्यास करा, तुमचा एकही प्रश्न जाणार नाही. ओके, आता इथं एक मुद्दा आपण कव्हर करतोय. पहिला पॉईंट आपल्याला समजून घ्यायचा आहे. इथं आपल्याला ज्या विषयाचा अभ्यास करायचा आहे तो विषय आहे महाराष्ट्राचा भूगोल. मग महाराष्ट्र हा जो स्थापन झालाय 1 मे 1960 ला.
आता या महाराष्ट्र निर्मितीची प्रोसेस आपल्याला समजून घ्यायची आहे, तर एक महत्त्वाचा मुद्दा समजून घ्या मित्रांनो. सुरुवातीला मुंबई इलाखा आहे, त्यानंतर मुंबई प्रांत आहे, मुंबई राज्य, द्विभाषिक मुंबई राज्य आणि नंतर काय स्थापन झाले आपलं महाराष्ट्र. एक सिंपल प्रश्न आयोग तुम्हाला नेहमी विचारू शकतो, कारण की इथं प्रश्न विचारायला त्याला खूप वाव आहे. महाराष्ट्र निर्मितीचा योग्य क्रम लावा क्रम. मग पहिला आहे मुंबई इलाखा, मुंबई प्रांत, मुंबई राज्य, द्विभाषिक मुंबई राज्य आणि नंतर कोण आहे महाराष्ट्र राज्य. मग इथं मुंबई इलाखा 1618 ते 1600, त्यानंतर मुंबई प्रांत 1937 ते 1947 आहे, त्यानंतर मुंबई राज्य 1947 ते 1956 आहे आणि द्विभाषिक मुंबई राज्य 1956 ते 1960 आहे आणि त्यानंतर आपलं महाराष्ट्र कधी आहे 1 मे 1960. आता आयोग काय करते तुम्हाला पहिला प्रश्न विचारू शकते सरळ मुंबई प्रांताचा कालावधी 1937 ते 1947, त्यानंतर द्विभाषिक मुंबई राज्य 1956 ते 1960 आणि अजून एक महत्त्वाचा प्रश्न महाराष्ट्र निर्मितीचे योग्य क्रम. मग मुंबई इलाखा, मुंबई प्रांत, मुंबई राज्य, द्विभाषिक मुंबई राज्य आणि त्यानंतर कोणतं आहे महाराष्ट्र राज्य. ठीक आहे. आता इथं एक छोटासा आपल्याला अभ्यास करायचा आहे, तो म्हणजे या मुंबई इलाख्याचा. आता ज्यावेळेस आपण मुंबई इलाखा पाहतो, मुंबई इलाख्याचा कालखंड आपल्याला सांगता येणं गरजेचं आहे. 1618 ते 1937 महत्त्वाचा मुद्दा समजून घ्या. मग इथं यालाच म्हणायचं म्हणजे मुंबई इलाखा जो आहे यालाच म्हणायचे बॉम्बे प्रेसिडेन्सी. काय म्हणायचे याला बॉम्बे प्रेसिडेन्सी. सेकंड पॉइंट, या बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये एकूण 4 प्रशासकीय विभाग होते. किती 4. त्यानंतर 6 जिल्हे व 6 तालुक्यांचा मिळून काय बनलं होतं हे मुंबई इलाखा किंवा बॉम्बे प्रेसिडेन्सी बनलेली आहे. बघा आयोगाने तुम्हाला एक प्रश्न विचारलेला आहे की मुंबई प्रांताचे 4 प्रशासकीय विभाग कोणते. मग इथं तुम्हाला हे 4 प्रशासकीय विभाग सांगता येणं गरजेचं आहे. इथं तुम्हाला प्रश्न 100% विचारला जाऊ शकतो की मुंबई प्रांताचे खालीलपैकी 4 प्रशासकीय विभाग ओळखा. मग त्यापैकी पहिला सिंध, उत्तर, मध्य आणि शेवटचा कोणता दक्षिण. हे 4 प्रशासकीय विभाग आपल्याला डायरेक्ट माहीतच असणं गरजेचं आहे. पहिला लक्षात ठेवा सिंध, उत्तर, मध्य आणि शेवटचा कोणता दक्षिण. ठीक आहे. सेकंड पॉइंट आपल्याला समजून घ्यायचा आहे हा मुंबई प्रांत कालावधी लक्षात ठेवा 1937 ते 1947. एकच मुद्दा फक्त लक्षात ठेवा, याच्या बाहेर तुम्हाला प्रश्न जाणार नाही, तो म्हणजे मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री बाळासाहेब गंगाधर खेर. बऱ्याचदा प्रश्न येऊ शकतो. ओके. सेकंड जे आहे तो समजून घ्यायचा आपल्याला इथं मुंबई राज्य कालावधी लक्षात ठेवा 1947 ते 1956. मग ह्या मुंबई राज्याची राजधानी जी आहे ती मुंबई लक्षात ठेवायचे आणि या मुंबई राज्यामध्ये एकूण जे जिल्हे होते, ओके, जिल्हे लक्षात ठेवायचे 28 जिल्हे. बिलकुल कन्फ्युजन मध्ये जायचं नाहीये. ज्यावेळेस आपला महाराष्ट्र स्थापन झाला 1 मे 1960 ला, त्यावेळेस आपल्या महाराष्ट्रामध्ये जिल्हे होते 26. किती जिल्हे 26. इथं आपण काय पाहतोय मुंबई राज्य. मग मुंबई राज्यामध्ये एकूण जिल्ह्यांची संख्या किती आहे 28. हा पॉइंट आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. ओके. त्यानंतर या राज्याचे 2 मुख्यमंत्री होऊन गेले. त्यापैकी पहिले मुख्यमंत्री लक्षात ठेवायचे बाळासाहेब गंगाधर खेर आणि दुसरे लक्षात ठेवायचे मोरारजी देसाई. महत्त्वाचा मुद्दा समजून घ्या, 2च मुख्यमंत्री झाले. मग जर तुम्हाला प्रश्न आला की मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण, बाळासाहेब गंगाधर खेर आणि मुंबई राज्याचे शेवटचे मुख्यमंत्री कोण, मोरारजी देसाई. एक मुद्दा समजून घ्या, आयोग आपल्याला काय कुठं फसवतोय ना ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे. आता मुंबई राज्याचे मुख्यमंत्री किती झाले 2. एक म्हणजे हे गंगाधर, दुसरे म्हणजे कोण मोरारजी देसाई. मग मेन मुद्दा समजून घ्या, जर तुम्हाला प्रश्न आला की मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोणते बाळासाहेब गंगाधर खेर, मुंबई राज्याचे दुसरे मुख्यमंत्री कोणते मोरारजी देसाई. दुसरे जर म्हटलं तर मोरारजी देसाई आणि शेवटचे जर म्हटलं तर कोण पुन्हा मोरारजी देसाई, कारण की मुख्यमंत्री किती झाले फक्त 2च. सेकंड आपल्याला समजून घ्यायचे द्विभाषिक मुंबई राज्य आणि याची स्थापना झालेली आहे 1 नोव्हेंबर 1956 ला. आतापर्यंत तुम्हाला ह्या टॉपिकवर बऱ्याचदा प्रश्न येऊन गेलेत की खालीलपैकी द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना कधी झाली, तर कधी झाली मित्रांनो 1 नोव्हेंबर 1956 ला. ओके. सेकंड पॉइंट, ह्या द्विभाषिक मुंबई राज्याचे जे पहिले मुख्यमंत्री आहेत ते म्हणजे यशवंतराव चव्हाण. आता महत्त्वाचा मुद्दा समजून घ्या, मग द्विभाषिक मुंबई जे राज्य आहे याची स्थापना तुम्हाला बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारली 1 नोव्हेंबर 1956 मध्ये. त्यानंतर त्याचे मुख्यमंत्री आपल्याला बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारलेत ते म्हणजे यशवंतराव चव्हाण. आता इथं या द्विभाषिक मुंबई राज्याची विधानसभा आणि विधान परिषद आपल्याला सांगता येणं गरजेचं आहे. ओके. मग इथं महाराष्ट्रामध्ये द्विभाषिक मुंबई जे राज्य आहे
या द्विभाषिक मुंबई राज्याची विधानसभेची सदस्यसंख्या आहे 296 आणि विधान परिषद किती आहे 72. किती 72. हे पॉइंट आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. आता जर आपण विचार केला, आता आपला सध्याला जो महाराष्ट्र राज्य आहे त्याची विधानसभा आहे 288 आणि विधान परिषद आहे 78. परंतु हे कोणतं आहे, हे द्विभाषिक मुंबई राज्य आहे. मग जर तुम्हाला याच्यामध्ये जर प्रश्न आला, बघा मित्रांनो, हे असा डाटा तुम्हाला जास्त करून पुस्तकामध्ये भेटणार नाहीये, अशाच लेक्चरमध्ये तुमचा फक्त हा डाटा कव्हर होईल. मग जर तुम्हाला प्रश्न आला द्विभाषिक मुंबई राज्याची विधानसभा आणि विधान परिषद सदस्य संख्या ओळखा, तर आपल्याला सांगता आलं पाहिजे 296 आणि 296 खाली किती 72. ठीक आहे. सेकंड पॉइंट आपल्याला मुद्दा समजून घ्यायचा आहे महाराष्ट्र राज्य. या महाराष्ट्र राज्याची स्थापना झालेली आहे 1 मे 1960 ला. या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, पहिले राज्यपाल श्री प्रकाश. बऱ्याचदा प्रश्न येऊन गेलाय, महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. पोलीस भरती असेल, सरळ सेवा असेल, अगदी महाराष्ट्र लोकसेवा आयोग असेल, इथं सुद्धा हा प्रश्न येऊन गेलाय की महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि पहिले राज्यपाल कोण होते. ओके. त्यानंतर महाराष्ट्र विधानसभा, महाराष्ट्र विधान परिषद. मग महाराष्ट्र विधानसभा आहे 288 आणि विधान परिषद किती आहे 78. आता मुद्दा समजून घ्या, इथं बिलकुल कन्फ्यूज मध्ये कुणीच जायचं नाहीये. जर तुम्हाला प्रश्न आला द्विभाषिक मुंबई राज्याची विधानसभा 296, द्विभाषिक मुंबई राज्याची विधान परिषद 72, जर प्रश्न आला महाराष्ट्र विधानसभा किती आहे 288, महाराष्ट्र विधान परिषद किती आहे 78. आता समजून घ्या. मग आता सध्याला 2020 मध्ये महाराष्ट्रामध्ये एकूण जिल्हे किती आहेत 36, तालुके 358, एकूण महानगरपालिका किती 27. आणि अगदी शेवटची जर महानगरपालिका तुम्हाला विचारली तर मित्रांनो लक्षात ठेवा ती आहे पनवेल महानगरपालिका. कोणत्या जिल्ह्यामधली, रायगड जिल्ह्यामध्ये. ओके. इथं तुम्हाला प्रश्न येऊ शकतोय की महाराष्ट्रातली सगळ्यात शेवटची महानगरपालिका कोणती, तर कोणती लक्षात ठेवायची पनवेल. आणि ही पनवेल महानगरपालिका कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, रायगड जिल्ह्यामध्ये. महाराष्ट्रामध्ये एकूण महानगरपालिका किती, तर किती आहेत महानगरपालिका 27. आता इथं आपल्याला ही संकल्पना भूगोल म्हणजे भूगोलमधल्या संकल्पना समजून घेण्याच्या अगोदर, ह्या प्रकरणाला सुरू करण्याच्या अगोदर ह्या महाराष्ट्रा संदर्भात बरीचशी छोटी मोठी माहिती आहे. ती छोटी मोठी माहिती आपल्याला इथं माहिती असणं गरजेचं आहे. ओके. त्यातला हे 3-4 पॉईंट आपण पाहिलेत. आता पुढची जी माहिती आपण समजून घेऊया. मग महाराष्ट्रामध्ये एकूण नगर परिषदा 234 आहेत, एकूण नगरपंचायती 124, एकूण ग्रामपंचायती 28,332, एकूण कटक मंडळे 7, खेडे आहेत 43,665, शहरे 534. इथं तुम्हाला आयोगाने प्रश्न विचारलाय. ओके. मग आपल्याला हे आकडे लक्षात ठेवायचे. आणि अजून एक मुद्दा, ही जी आकडेवारी आहे ही आकडेवारी आपण इथं ही आकडेवारी ही चेंजेस होणार असते हे पण लक्षात ठेवायचं. चला तर मग इथं प्रशासकीय विभाग जे आहेत, आता सध्याचे प्रशासकीय विभाग, मग एकूण 6 प्रशासकीय विभाग, एकूण प्रादेशिक विभाग 5, त्यानंतर एकूण प्राकृतिक विभाग जर विचार केला तर 3 आहेत, एकूण पंचायत समिती 351, जिल्हा परिषदा 34. आता मुद्दा समजून घ्या, महाराष्ट्राचा राज्य प्राणी जो आहे तो लक्षात ठेवायचा शेकरू, राज्य वृक्ष आंबा, राज्य फुलपाखरू, याला म्हणायचे राणी पाकोळी किंवा अजून एक नाव लक्षात ठेवा ब्ल्यू मॉर्मॉन. ओके. त्यानंतर राज्य पक्षी जर आपण पाहिलं तर हरियाल आहे, त्यालाच एक नाव लक्षात ठेवायचं हरावत. 2 नावं कधी कधी कन्फ्यूज केलं जातं आपल्याला. खालीलपैकी महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता, हरियाल किंवा हरावत. त्यानंतर राज्य फूल लक्षात ठेवा. आता या राज्य फुलाचे 2-3 नावं, त्यापैकी पहिले नाव म्हणजे तामन, त्यानंतर जारूल, त्यानंतर मोठा बोंडारा. हे 2-4 नावं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. त्यानंतर आपण सेकंड जर पाहिलं तर इथं आपल्याला अजून एक मुद्दा समजून घेता येईल की महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी कोल्हापूर, सांस्कृतिक राजधानी पुणे, पर्यटन राजधानी औरंगाबाद, त्यानंतर अतिपूर्वेकडील जिल्हा गडचिरोली, दक्षिणेकडील सिंधुदुर्ग, उत्तरेकडील नंदुरबार आणि तांदळाचे कोठार म्हणायचे कोणत्या जिल्ह्याला, रायगड जिल्ह्याला. आता मुद्दा समजून घ्या. मग इथं एवढे पॉईंट्स आपल्याला या महाराष्ट्र संदर्भातले जे काही सुरुवातीला म्हणजे अगदी ज्याला आपण म्हणतो बेसिक लेवल, ही आपली माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता सेकंड मुद्दा आपण इथं पाहिलाय, म्हणजे इथं जो आपण मगापासून जे पाहतोय ह्या निर्मितीचा क्रम, आता सेकंड आपण इथे याच्या स्थानामध्ये, म्हणजे आपण हा जो पॉईंट कव्हर केला स्थापना, आणि स्थापना समजून घेत असताना मी तुम्हाला महाराष्ट्राची निर्मितीचा क्रम सांगितला. मग हा क्रम लक्षात ठेवा. सुरुवातीला मुंबई राज्य, मुंबई प्रांत, सुरुवातीला मुंबई इलाखा आहे, त्यानंतर मुंबई प्रांत आहे, त्यानंतर मुंबई राज्य आहे, त्यानंतर द्विभाषिक मुंबई राज्य आहे, त्यानंतर शेवटी कोणतं आहे ते आपलं महाराष्ट्र राज्य. ठीक आहे. आता इथं सेकंड पॉईंट संकल्पना समजून घ्यायची आपल्याला. भारताच्या पश्चिमेस म्हणजे महाराष्ट्र जो आहे
या महाराष्ट्राचं स्थान जर तुम्ही पाहिलं, ज्यावेळेस आपण महाराष्ट्राचा नकाशा पाहतो, आपल्या समोर सध्याला म्हणजे जो आपण जे तालुक्यानुसार जो जिल्ह्यानुसार जो नकाशा पाहतोय तो असतो राजकीय नकाशा। मग ह्या राजकीय नकाशामध्ये आपण जर आपल्या महाराष्ट्राचं स्थान पाहिलं तर महाराष्ट्राचं जे स्थान आहे, ज्यावेळेस आपण भारताचा नकाशा पाहतो, या नकाशामध्ये महाराष्ट्राचं स्थान आहे पश्चिमेकडं। ओके, सेकंड पॉईंट आपल्याला समजून घ्यायचं आहे महाराष्ट्राचं क्षेत्रफळ। बऱ्याचदा प्रश्न विचारलाय, महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आहे 3,07,713 चौरस किलोमीटर। महाराष्ट्र लोकसेवा आयोग, वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा, वेगवेगळ्या सरळ सेवा, बऱ्याचदा हा प्रश्न येऊन गेलाय की खालीलपैकी महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती आहे? 3,07,713 चौरस किलोमीटर। आता एवढ्या क्षेत्रफळाने भारताचा एकूण किती टक्के भाग व्यापला मित्रांनो? 9.36% हा भाग व्यापलाय कुणी? महाराष्ट्राने। आता काय सांगतो लक्षात द्या, हा क्षेत्रफळ पॉईंट आपण पहिल्यांदा क्लिअर करूया। मग क्षेत्रफळ मुद्दा समजून घेत असताना आपल्याला इथं बरेचसे पॉईंट कव्हर करायचे आहेत, ते पण आपण कव्हर करूया। आता इथं महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आपण पाहतोय 3,07,713 चौरस किलोमीटर। मग एक महत्त्वाचा मुद्दा समजून घ्या, मग महाराष्ट्राने भारताचा 9.36% भाग व्यापलेला, किती? 9.36%। आणि क्षेत्रफळाचा जर विचार केला तर भारतामध्ये महाराष्ट्र कितव्या क्रमांकाला येतोय? 3ऱ्या क्रमांकाला। मग आपल्याला हे माहिती असणं गरजेचं आहे, जर महाराष्ट्र 3रा आहे तर पहिला आणि दुसरं कोण आहे? बरोबर आहे की नाही? मग इथं मेन पॉईंट समजून घ्या की क्षेत्रफळाचा विचार करता भारतामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य आहे राजस्थान, आणि राजस्थानचं क्षेत्रफळ आहे 3,42,242 चौरस किलोमीटर। 2 नंबर आहे मध्य प्रदेश 3,08,252 चौरस किलोमीटर, आणि त्यानंतर आपलं महाराष्ट्र आहे 3,07,713 चौरस किलोमीटर। आता हे झालं क्रम। आपल्याला जर परीक्षेमध्ये क्रम आला की भारतातील राज्यांचा क्षेत्रफळानुसार योग्य क्रम लावा, तर हा क्रम सुरुवातीला राजस्थान, मध्य प्रदेश आणि 3 नंबर कोण आहे? महाराष्ट्र। पण एक अजून महत्त्वाचा त्यामध्ये प्रश्न आहे, खूप महत्त्वाची संकल्पना आहे की जी तुम्हाला जास्त पुस्तकात सापडत नाही। ओके, मग ही संकल्पना जगातील या देशाचे क्षेत्रफळ आहे भारतातील या राज्यांच्या क्षेत्रफळ एवढे। अरे हाय की नाही लेखांनो नवीन काहीतरी? बरोबर आहे की नाही? मग भारतामध्ये हे 3 राज्य असे आहेत, ह्या 3 राज्य एवढं जगामध्ये म्हणजे एका राज्या एवढं जगामध्ये एक देश आहे। कळतंय का? म्हणजे एक मुद्दा समजून घ्या, ह्या राजस्थानचं जेवढं क्षेत्रफळ आहे 3,42,242, एवढ्या क्षेत्रफळामध्ये एवढं जगामध्ये एक देश आहे, आणि तो देश आहे रिपब्लिकन ऑफ कांगो। म्हणजे रिपब्लिकन ऑफ कांगो हा देश फक्त आपल्या भारतातल्या एका राज्य एवढा आहे, म्हणजे कोणता? राजस्थान। 2 नंबर हा ओमान नावाचा देश आहे, कोणता? ओमान। म्हणजे ओमानचं जेवढं क्षेत्रफळ आहे तेवढं क्षेत्रफळ आपल्या भारतामधील फक्त एका राज्याचं आहे, ते म्हणजे कोणतं राज्य? मध्य प्रदेश। आणि महत्त्वाचा पॉईंट, हा जो इटली देश आहे, इटलीचं जेवढं क्षेत्रफळ आहे तेवढं क्षेत्रफळ फक्त आपल्या महाराष्ट्राचं आहे, म्हणजे 3,07,713 चौरस किलोमीटर। अरे काहीतरी नवीन भेटलं की नाही? 100% नवीन भेटले, बरोबर आहे ना? मग इथं हे आपल्याला माहित आहे, बरोबर आहे की नाही? राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आपल्याला माहित आहे, परंतु हा पॉईंट तुम्हाला आता नवीन भेटला मित्रांनो, आणि 100%च्या नोट्स काढून ठेवा, हा कुठेतरी व्यवस्थित सेव्ह करून ठेवा। ओके, कारण की हा मुद्दा तुम्हाला काहीतरी नवीन देऊन जातोय, आणि असे भरपूर नवीन पॉईंट आपल्याला या पुढच्या सिरीजमध्ये सगळे कंप्लीट करायचे। ठीक आहे, मग इथं रिपब्लिकन ऑफ कांगो हा जो देश आहे, हा देश आहे आपल्या कोणत्या राज्य एवढा? राजस्थान। त्यानंतर ओमान देश आहे मध्य प्रदेश एवढा, आणि इटली देश आहे महाराष्ट्र एवढा। म्हणजे भारतामध्ये ओके महाराष्ट्राचं जेवढं क्षेत्रफळ आहे तेवढं जगामध्ये एका देशाचं आहे, तो म्हणजे कोणता देश? इटली देश। ठीक आहे, आता सेकंड पॉईंट आपल्याला समजून घ्यायचं आहे, हे झालं क्षेत्रफळा संदर्भातलं। आता अजून एक मुद्दा आपल्याला समजून घ्यायचा इथं, तो मुद्दा आहे पहिला आपल्या डायग्राम वरतोय महाराष्ट्रामधील एकूण जिल्हे। मग आता महाराष्ट्रामध्ये आता सध्याला एकूण जिल्ह्यांची संख्या किती आहे? 36। ह्या जिल्ह्याबद्दल आपण अजून थोडं पुढे चर्चा करूया। इथं येतोय आपण विस्तारामध्ये। मग महाराष्ट्राचा विस्तार आपल्याला जवळजवळ MPSC मध्ये किंवा इतर सरळ सेवा स्पर्धा परीक्षेमध्ये इथं तुम्हाला बऱ्याचदा विचारलं गेलेलं आहे। महाराष्ट्राचा विस्तार लक्षात ठेवा, 15°44 उत्तर ते 22°6 उत्तर अक्षांश। आयोग नेमका आपल्याला इथं कन्फ्यूज करतोय, उत्तरमध्ये किंवा अक्षांशामध्ये आणि या रेखांशामध्ये। मग महाराष्ट्राचा अक्षांश तुम्हाला सांगता येणं गरजेचं आहे, तो म्हणजे 15°44 उत्तर ते 22°6 उत्तर अक्षांश। त्यानंतर रेखांश 72°36 पूर्व ते 80°54 पूर्व रेखांश। आता मुद्दा समजून घ्या, आयोग तुम्हाला काय करते? जर आयोग इथे तुम्हाला डायरेक्ट इथं उत्तर जागेवर पूर्व करेल किंवा इकडे अक्षांश जागेवर काय करेल? रेखांश करेल।
मग त्यासाठी आपल्याला हा मुद्दा माहित असणं गरजेचं आहे. डायरेक्ट लक्षात ठेवा, अक्षांश म्हणलं तर उत्तर उत्तर लक्षात ठेवायचे आणि रेखांश म्हणलं तर काय लक्षात ठेवायचे, पूर्व पूर्व लक्षात ठेवायचे आणि ती आकडेवारी. आता ह्यांच्या संदर्भात अजून भरपूर पॉईंट आपल्याला इथं समजून घ्यायचे हे अक्षांश आणि रेखांश संदर्भातले. ठीक आहे, तर मग हे मुद्दे आपल्याला समजून घेऊ आपण अगदी सविस्तर. अक्षांश कशाला म्हणायचं, रेखांश कशाला म्हणायचं. मग पुन्हा मुद्दा तेच होते, महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय म्हणजे अक्षांश आणि महाराष्ट्राचा रेखावृत्तीय म्हणजे रेखांश. मग पुन्हा महाराष्ट्राचा अक्षांश जो आहे तो 15°44 ते 22° 6 उत्तर आहे. बरं, या अक्षांशाचा काय उपयोग आहे नेमका, याच्यावरून आपल्याला काय कळतंय. मग अक्षांश ज्यावेळेस तुम्ही पाहता त्यावेळेस तुम्हाला एखाद्या प्रदेशाचं तापमान, आपण समजू हे तापमान आपल्याला समजतंय, म्हणजे अक्षांशावरून आपण एखाद्या प्रदेशाचं तापमान ठरवू शकतो. ओके, मग इथं एकूण जे अक्षवृत्ते आहेत हे किती आहेत मित्रांनो, 181. मग आपल्याला जर परीक्षेमध्ये जर प्रश्न आला की खालीलपैकी अक्षांशावरून आपण काय ठरवतोय, एखाद्या ठिकाणची वेळ ठरवतोय की एखाद्या ठिकाणचं तापमान ठरवतोय, तर मित्रांनो लक्षात ठेवा, अक्षांशावरून आपण एखाद्या प्रदेशाचं काय ठरवतोय, तापमान ठरवतोय. आणि एकूण जे अक्षांश आहेत किंवा एकूण अक्षवृत्त जे आहेत ते किती लक्षात ठेवायचे, 181. आपण पुन्हा येतोय रेखावृत्तामध्ये. मग महाराष्ट्राचा रेखावृत्ती विस्तार किती आहे, 72°36 पूर्व ते 80°54 पूर्व. आता तुम्हाला मागचा जो पेपर झाला आयोगाचा त्यामध्ये हा प्रश्न येऊन गेलेला आहे. मग इथं ह्या रेखांशावरून किंवा रेखावृत्तीय जो विस्तार आहे किंवा रेखांश जो आहे त्यावरून आपण काय ठरवतोय, जसं इथं तापमान ठरवतोय तसं एखाद्या प्रदेशाची वेळ जी आहे ती कशावरून ठरवली जाते, या रेखांशावरून. ठीक आहे, म्हणजे अक्षांशावरून एखाद्या प्रदेशाचं तापमान ठरवलं जाते आणि रेखांशावरून काय ठरवलं जाते, वेळ ठरवली जाते. ठीक आहे, आणि एकूण रेखावृत्त जे आहेत ते किती लक्षात ठेवायचे, 360. एकूण अक्षवृत्त किती लक्षात ठेवायचे, 181. मुद्दा समजून घ्या, महाराष्ट्राचा अक्षांश आणि रेखांश आपण पाहिलं, या अक्षांशावरून तापमान ठरवलं जाते, इथून वेळ ठरवली जाते. एकूण अक्षवृत्ती 181, हे किती आहेत, 360. ठीक आहे, हा पॉईंट आपला क्लिअर झाला. आपण पुन्हा एकदा पाठीमागच्या मुद्द्याकडे जातोय. इथे येतोय. आता आपल्याला समजून घ्यायचं महाराष्ट्राची लांबी रुंदी. मग महाराष्ट्राची लांबी रुंदी समजून घेत असताना महाराष्ट्राची उत्तर दक्षिण जी लांबी आहे सगळ्यांनी लक्षात ठेवायचे किती किलोमीटर, 700 किलोमीटर. आणि महाराष्ट्राची पूर्व पश्चिम जी लांबी आहे ती किती किलोमीटर आहे, 800. आता इथं ह्या लांबी संदर्भात भरपूर माहिती तुम्हाला देतोय मी. ओके, आता अजून एक नवीन डायग्राम आपल्या समोर होती ती आपण एकदा समजून घेऊया. महाराष्ट्राची ही जी लांबी आहे, मग ही लांबी आपल्याला तुलना करायची. आता तुलना करायची महाराष्ट्राची आणि भारताची. सिंपल प्रश्न आहे आणि आयोग आपल्याला नेहमी इथं प्रश्न टाकतोय. मग महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी आपण जर पाहिलं ते 800 किलोमीटर आणि दक्षिण उत्तर जर लांबी पाहिलं तर किती आहे, 700 किलोमीटर. मग मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, जर पूर्व पश्चिम जर 800 असेल, उत्तर दक्षिण किती आहे, 700. म्हणजे पूर्व पश्चिम थोडी लांब जास्त आहे आणि उत्तर दक्षिण थोडी कशी आहे, कमी आहे. मग आपल्याला इथं प्रश्न टाकतो आयोग, नेहमी असा प्रश्न टाकतं की महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी ही म्हणजे ही दक्षिण उत्तर लांबीपेक्षा डॅश डॅश आहे किंवा कशी आहे. तर कशी मित्रांनो इथं ही आहे जास्त. मग आपल्याला इथं ह्या संकल्पना क्लिअर असणं गरजेचं आहे किंवा ह्या सगळी आकडेवारी जर आपल्याला माहिती असेल तर आपण हा पुढचा प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. म्हणजे महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी 800 किलोमीटर, उत्तर दक्षिण 700 किलोमीटर. म्हणजे उत्तर दक्षिण लांबीपेक्षा पूर्व पश्चिम लांबी कशी आहे इथं जास्त. म्हणजे हा मुद्दा समजून घ्या की महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी ही उत्तर दक्षिण लांबीपेक्षा कशी आहे, जास्त. पुन्हा इथे येतोय भारतामध्ये. आता ज्यावेळेस तुम्ही भारताचा विचार करता, भारताची पूर्व पश्चिम लांबी आहे 2933 आणि उत्तर दक्षिण किती आहे, 3214. इथं पूर्णपणे थोडं असं क्रॉसिंग झालेली आहे. मग इथं महाराष्ट्र पूर्व पश्चिम 800 आहे, इथं भारत पूर्व पश्चिम किती आहे, 2933. भारत उत्तर दक्षिण किती आहे, 3214. मग मुद्दा समजून घ्या की भारताची पूर्व पश्चिम लांबी ओके दक्षिण उत्तर लांबीपेक्षा कशी आहे, कमी आहे. कशी आहे, कमी. इथं कशी आहे महाराष्ट्राची जास्त, भारत कशी आहे, कमी आहे. कारण की का भारताची पूर्व पश्चिम किती आहे 2933, दक्षिण उत्तर किती आहे 3214. म्हणजे इथं भारताची पूर्व पश्चिम लांबी ही दक्षिण उत्तर लांबीपेक्षा कशी आहे, कमी आहे. म्हणजे ही लांबी 2933, ही लांबी 3214. ओके. मग इथं ह्या 3214 पेक्षा 2933 कमी, म्हणजेच दक्षिण उत्तर लांबीपेक्षा ही पूर्व पश्चिम लांबी कशी आहे, कमी आहे. तसं इथं महाराष्ट्राची ही जे काही उत्तर दक्षिण लांबी आहे ती 700 किलोमीटर आणि ही 800 किलोमीटर. म्हणजे ह्या लांबीपेक्षा ही लांबी कशी आहे, कमी, किंवा ह्या लांबीपेक्षा ही लांबी कशी आहे, जास्त. आता इथपर्यंत आपण आलोय. हे जे महत्त्वाचं आहे
इथं तुम्हाला आयोग नेहमी कन्फ्यूज करतं, त्यामुळे इथं आपल्याला बिलकुल गोंधळात जायचं नाहीये. त्यासाठी ह्या मुद्द्याकडे थोडं व्यवस्थित पाहायचे आणि हे क्लिअर करून घ्यायचे. ठीक आहे. आता सेकंड मुद्दा, जर महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्राला एकूण समुद्रकिनारा लाभला 720 किलोमीटर. किती किलोमीटर? 720. एकूण समुद्रकिनारा किती आहे? 720. भारताला एकूण समुद्रकिनारा लाभला 7517 किलोमीटर. महाराष्ट्राला किती आहे? 720. भारताला किती आहे? 7517. एकूण बोलले बरं का, एकूण. मग इथं ज्यावेळेस तुम्ही भारतामध्ये येता, मग भारताच्या मुख्य भूमीला जो समुद्रकिनारा लाभलाय तो आहे 6100 किलोमीटर. काय समजा लक्षात द्या. आणि जे बेट वगैरे जे आहेत हा मिळून आपला समुद्रकिनारा किती होतोय? 7517. तुम्हाला नेहमी इथं प्रश्न विचारला जातो, आयोग पण तुम्हाला प्रश्न टाकतं, आणि इतर ज्या सरळ सेवा परीक्षा आहेत त्यामध्ये पोलीस भरती, ग्रामसेवक असेल, तलाठी असेल किंवा अजून ज्या काही परीक्षा असेल, डायरेक्ट तुम्हाला प्रश्न विचारला जातो की भारताच्या मुख्य भूमीला किती समुद्रकिनारा आहे? 6100. आणि भारताचा एकूण समुद्रकिनारा किती? 7517. एकूण का? इथं हा मुख्य भूमी आणि जे काही भारतामध्ये जे काही सागरी बेटा आहेत ह्या बेटांचा मिळून हा किती झालाय? 7517. पुन्हा इथे येतोय, महाराष्ट्राला किती आहे? 720 किलोमीटर. आता मुद्दा समजून घ्या. मग या 720 आपण जर विचार केला तर मग महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक समुद्रकिनारा लाभला रत्नागिरी जिल्ह्याला, 2 नंबर रायगड, 3 नंबर सिंधुदुर्ग. मुद्दा समजून घ्या. मग सर्वाधिक समुद्रकिनारा रत्नागिरी 237 किलोमीटर, रायगड 122 किलोमीटर आणि सिंधुदुर्ग किती आहे? 120 किलोमीटर. आपण असंच इथे येतोय, भारताला आपण जर विचार केला तर भारतामध्ये सर्वाधिक समुद्रकिनारा आहे गुजरात, आंध्र प्रदेश आणि कोणाला? तामिळनाडूला. मग इथं भारतामध्ये आपण जर क्रमांक लावला तर महाराष्ट्राचा क्रमांक लागतोय 4था. कितवा लागतोय? 4था. मग समुद्र किनाऱ्यानुसार महाराष्ट्र हा जो आहे गुजरात, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू नंतर कितवा क्रमांकाला येतोय? 4था क्रमांक. म्हणजे समुद्र किनाऱ्यानुसार महाराष्ट्राचा क्रमांक कितवा आहे? 4था. क्षेत्रफळानुसार महाराष्ट्राचा क्रमांक कितवा आहे? 3रा भारतामध्ये. आणि लोकसंख्येनुसार महाराष्ट्राचा क्रमांक भारतामध्ये कितव्या नंबरला आहे? 2ऱ्या नंबरला. म्हणजे हा सिक्वल लक्षात ठेवत चला. लोकसंख्येनुसार महाराष्ट्राचा भारतातील क्रमांक 2रा, क्षेत्रफळानुसार महाराष्ट्राचा भारतातील क्रमांक 3रा, समुद्र किनाऱ्यानुसार महाराष्ट्राचा भारतातील क्रमांक कितवा? 4था. ठीक आहे. भारतामध्ये सर्वाधिक समुद्रकिनारा गुजरातला, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक समुद्रकिनारा कोणत्या जिल्ह्याला? रत्नागिरीमध्ये. महाराष्ट्राला एकूण किती किलोमीटर आहे? 720 किलोमीटर. भारताला एकूण किती आहे? 7517. जर मुख्य भूमी विचारलं तर किती? 6100 किलोमीटर. ठीक आहे. एवढे पॉईंट्स जे आहेत हे आपल्याला ह्या लांबी रुंदी संदर्भात माहिती असणं गरजेचं आहे. स्पेसिफिक इथं फोकस द्या, इथं हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. सेकंड पॉईंट आपल्याला समजून घ्यायचं आहे. पुन्हा आपल्या पहिल्या डायग्रामवरती येतोय, कारण ही डायग्राम आपल्यासाठी महत्त्वाची आहे. आपण हे 2 पॉईंट कव्हर केलेत. आता आपण येतोय महाराष्ट्राच्या आकारामध्ये. मग महाराष्ट्राचा आकार कसा आहे? तर कसा आहे मित्रांनो? त्रिकोणाकृती. आता हा त्रिकोणाकृती नेमका कसा आपण ते पण समजून घेऊया. ठीक आहे. आपल्याला ते पण समजून घ्यायचं हा त्रिकोणाकृती महाराष्ट्राचा आकार नेमका आहे कसा. इथे येतोय. मग महाराष्ट्राचा आकार त्रिकोणाकृती. जर तुम्ही या नकाशाकडे जर व्यवस्थित पाहिलं तर इथं तुम्हाला हे टोक जे आहे पूर्वेकडे गेलेलं आहे. इथं हा महाराष्ट्राचा इकडला जो आकार आहे थोडा रुंद आहे, बरोबर आहे की नाही? खाली हा थोडा चिंचोळा भाग तयार झालाय. मग आयोग तुम्हाला प्रश्न काय टाकतोय की महाराष्ट्राचा उत्तरेकडील भाग हा थोडा रुंद आहे, ओके, इकडला भाग थोडासा निमुळता झालाय. अरे समजतंय का? म्हणजे हा जो भाग आहे इकडला हा थोडा निमुळता झालाय, हा वरचा जो भाग आहे हा थोडा रुंद आहे आणि हा खालचा जो भाग आहे खालचा हा थोडा चिंचोळा झालाय. कसा झालाय? चिंचोळा. मग इथं आपण येऊया, महाराष्ट्राचा आकार उत्तरेकडे कसा आहे मित्रांनो? रुंद. इथं लिहिलंय मी उत्तरेकडे कसा आहे? रुंद. आणि दक्षिणेकडे तो कसा झालाय? तो चिंचोळा झालाय. म्हणजे इथं कसा झालाय? तो चिंचोळा. म्हणजे उत्तरेकडे रुंद आहे, इथं बघा हे सगळं रुंद तुम्हाला दिसतंय. आणि ज्यावेळेस तुम्ही दक्षिणेकडे येता हा जो पट्टा आहे इथं कसा झालाय? तो चिंचोळा झालाय. आणि सेकंड पॉईंट, महाराष्ट्राचा पाया जर आपण विचार केला, पाया हा डायरेक्ट कोकणामध्ये येतोय. कुठे येतोय? हा झाला त्याचा महाराष्ट्राचा पाया कोकणामध्ये. आणि निमुळते टोक जे आहे हे गोंदियाकडं, हे आहे तुमचं निमुळतं टोक, हे असं गोंदियाकडे येते लक्षामध्ये. म्हणजे जर महाराष्ट्राच्या आकारावर जर तुम्हाला प्रश्न विचारला तर अशा पद्धतीचा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो आणि हे उत्तर आपल्याला तिथं सांगता येणं गरजेचं आहे. म्हणजेच महाराष्ट्राचा आकार सरळ सरळ कसा आहे? त्रिकोणाकृती. कारण की ही डायग्राम तुम्हाला थोडी कशी दिसते? त्रिकोणाकृती दिसते. आणि इथं मग हा जर आकार जर आपण थोडा व्यवस्थित पाहिला तर उत्तरेकडे रुंद आहे, ओके, दक्षिणेकडे कसा आहे? चिंचोळा आहे.
ह्या त्रिकोणाचा पाया कुठं आहे? कोकणात आहे. म्हणजे महाराष्ट्राचा पाया कुठे येतोय? कोकणामध्ये. आणि याचं हे जे असं निमुळतं जे टोक गेलंय ते गेले कुठं? गोंदियाकडं. म्हणजे हे पॉइंट्स आपल्याला इथं सांगता येणं गरजेचं आहे. ठीक आहे मित्रांनो, आपण इथं महाराष्ट्राची जी डायग्राम आहे, सुरुवातीची डायग्राम ती आपण समजून घेतोय. स्थापना कशी झाली तो क्रम तुम्हाला मी समजून सांगितलाय. त्यानंतर स्थान समजून सांगितले. त्यानंतर क्षेत्रफळ, त्या संदर्भात बरेचसे काही पॉईंट मी तुम्हाला क्लिअर केलेत. त्यानंतर भारताचे प्रमाण, भारताच्या क्षेत्रफळाचे प्रमाण 9.36. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये एकूण जिल्हे 36 आपण जे आता पाहिलेत. त्यानंतर विस्तार, त्या संदर्भात बरीचशी माहिती दिली मी. लांबी रुंदी त्या संदर्भात बरीचशी माहिती दिली. आणि सेकंड पॉईंट पाहिला आपण हा शेवटचा, तो म्हणजे आकार. मग महाराष्ट्राचा आकार कसा आहे तो त्रिकोणाकृती. आणि त्या संदर्भात आता इथं मी बरीचशी तुम्हाला माहिती दिलेली आहे. आता शेवटचा मुद्दा आपला राहिलाय बघा. हे जिल्हे जे आहेत महाराष्ट्रामधले, हे जिल्हे किती आहेत सध्याला 2020 मध्ये? 36 जिल्हे. किती जिल्हे? 36. पण जर तुम्हाला प्रश्न आला 1960 मध्ये, म्हणजे ज्यावेळेस आपला महाराष्ट्र निर्माण झालं त्यावेळेस आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण जिल्हे किती? मग हा तुलनात्मक अभ्यास तुम्हाला इथं माहिती असणं गरजेचं आहे. जास्त काही नाहीये, एक 5 ते 10 मुद्दे मी तुम्हाला तुलनात्मक देतो 1960 मधले आणि 2020 मधले. मग ही तुलना तुम्हाला करता आली पाहिजे. कधी कधी आयोग तुम्हाला डायरेक्ट प्रश्न विचारतो की 1960 ला महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता किती होती, स्त्री पुरुष प्रमाण किती होतं, साक्षरता किती होती 1960 ची. आता सध्याची पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, परंतु 1960 ची पण आपल्याला इथं ह्या बऱ्याचशा पॉईंट इथं माहिती असणं गरजेचं आहे. तर आपण जातो 1960 मध्ये. मग इथं ही तुलना आपल्याला करता आली पाहिजे. ही तुलना 1960 ची आणि 2020 ची आहे. सगळ्यात महत्त्वाची तुलना इथं तुम्हाला आयोग नेहमी प्रश्न टाकतोय. 1960 ला महाराष्ट्रामध्ये प्रशासकीय विभाग किती होते मित्रांनो? 4. आता किती आहेत? 6. 1960 ला महाराष्ट्रामध्ये जिल्हे किती होते? 26. आता किती आहेत? 36. 1960 मध्ये महाराष्ट्रामध्ये तालुके किती? 235. आता किती आहेत? 358. 1960 ला महाराष्ट्राची घनता किती? 129. आता किती आहे? 365. इथं तुम्हाला आता मागच्या जो पेपर झाला एमपीएससी त्यामध्ये हा प्रश्न आलाय की 1960 मध्ये महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता किती आपल्याला सांगता येणं गरजेचं आहे. किती आहे मित्रांनो? 129. त्यानंतर महाराष्ट्राचे स्त्री पुरुष प्रमाण 1960 मध्ये किती आहे? 936. आता सध्या किती आहे? 929. त्यानंतर महाराष्ट्राची साक्षरता 1960 मध्ये किती आहे? 35.1%. इथं किती आहे? 82.3%. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये 1960 ला महानगरपालिका किती होत्या? 3. आता सध्याला किती आहेत? 27. 27वी लक्षात ठेवा. पनवेल. कोणती आहे? पनवेल, रायगड जिल्ह्यामध्ये. त्यानंतर 1960 ला आपल्या महाराष्ट्रामध्ये शहरं किती होते? 289. आता सध्या किती आहेत? 534. आणि इथं 1960 मध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये खेडे किती होते? तर लक्षात ठेवायचं मित्रांनो, फक्त आणि फक्त 3577. आणि आता सध्या आहेत 43,600 किती? 65. ठीक आहे. हा मुद्दे जे आहेत हे पॉइंट आपल्याला इथं सांगता येणं गरजेचं आहे. ठीक आहे. हा झाला सगळा तुमचा तुलनात्मक महाराष्ट्र आणि ही झाली आपली सगळी भूगोलची प्रस्तावना. आता मुद्दा समजून घ्या. तुम्हाला एक छोटीशी कल्पना आली असेल ही प्रस्तावनाच किती महत्त्वाची आहे भूगोलची, आणि या प्रस्तावनेमध्येच तुमचे बरेचसे पॉईंट मी क्लिअर केलेत. मग विचार करा, जर प्रस्तावनेमध्ये तुमचे एवढे पॉईंट मी क्लिअर केलेत तर ज्यावेळेस आपण प्रकरण स्टार्ट करूया त्यावेळेस आपण भूगोलचा सगळा कार्यक्रम लावून टाकणार. लक्षात ठेवा. ओके, सगळा कार्यक्रम लावला जाणार भूगोलचा. एकही तुमचा प्रश्न इथं मी जाऊन देणार नाहीये. डीपमध्ये जाणार, खूप डिटेल्समध्ये घेणार. फक्त एकच गोष्ट करा मित्रांनो, ह्या डायग्राम ज्या तुमच्या समोर येत आहे आत्ता, ह्या डायग्राम तुम्ही तुमच्या रजिस्टरमध्ये उतरवण्याचा प्रयत्न करा. व्यवस्थित लिहून घ्या. त्या संदर्भातले बरेचसे छोटे मोठे पॉईंट क्लिअर करा आणि त्याचा व्यवस्थित अभ्यास करा. तर इथं आपण जे आलो होतो सुरुवातीला आपण जी डायग्राम पाहिली होती महाराष्ट्राची, ही डायग्राम आपल्यासाठी महत्त्वाची आहे. ही डायग्राम ठीक आहे. मग ज्यावेळेस आपण ह्या डायग्राममध्ये आलो होतो अगदी हे तिचे 9-10 प्रकरणं आपण पाहिले होते. हे सगळे प्रकरणं ह्या प्रत्येक पॉईंटचा अभ्यास समजताय. स्थापनेचा क्रम, हे क्षेत्रफळासंदर्भात बरेचसे मुद्दे आपण आता कव्हर केलेत. त्यानंतर एकूण जिल्हे शेवटचा आता आपण पाहिला. विस्तारासंदर्भात पाहिले आपण, त्या संदर्भात बरेचसे छोट्या मोठ्या गोष्टी, अक्षांशावरनं काय ठरवलं जाते, रेखांशावरनं काय ठरवलं जाते, लांबी रुंदी संदर्भात आपण आता बरंचसं काही बोललोय. तुलना केली आपण भारताची आणि महाराष्ट्राची, आणि शेवटी आकार आपण पाहिलाय. आकार संदर्भात मी तुम्हाला इथं बऱ्याचशा गोष्टी सांगल्या. ठीक आहे. तर एक गोष्ट आहे, भूगोल समजून घेत असताना हा मुद्दा आपला किंवा ही पहिली डायग्राम जी आहे ही तुमची क्लिअर कट असणं गरजेचं आहे. एवढे प्रकरण आपल्याला या भूगोलमध्ये संपवायचे आहेत. ह्या प्रकरणाच्या बाहेर इथं अजून 2 प्रकरणं मी तुम्हाला पहिल्या याच्यामध्ये मेन्शन केलेले आहेत. ह्या प्रकरणाच्या बाहेर किंवा ह्या डायग्रामच्या बाहेर तुमचा एकही प्रश्न जात नाही म्हणजे नाही. ओके,
लोकसंख्या प्रकरण यामध्ये स्थलांतर आहे, मनुष्य वस्ती आहे, खेड्यांचे खुद्रुक बुद्रुक वगैरे सगळ्या संकल्पना कुठं आहेत लोकसंख्येमध्ये. ओके, सगळ्या सविस्तर आपण क्लिअर करूया. तर आपण भेटूया पुन्हा दुसऱ्या लेक्चरमध्ये. तो आहे आपला सीमा. ठीक आहे, आपली भूगोलची प्रस्तावना आपण ज्याला म्हणतोय ती प्रस्तावना इथं चांगल्या प्रकारे मी संपवलेली आहे. आता सेकंड प्रकरण आपण इथे सुरू करणार आहोत सीमा, परंतु सेकंड प्रकरणामध्ये आपण सविस्तर समजून घेऊया. तोपर्यंत थांबतोय मी इथं. जय हिंद.